सोयरी वनचरे. एकदा श्री तुकोबांच्या मनात आले की मुळा व भिवरा या नद्यांच्या संगमात स्नान करावे. म्हणून देहूतून ते निघाले. वाटेमध्ये एक अरण्य होते. त्या वाटेने जात असता एक भला दांडगा धनगरी कुत्रा एकाएकी मोठमोठ्याने भुंकत त्यांच्या अंगावर धावून आला व त्यांना धरले. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, अरे, आम्ही तुझ्या वाटेला गेलो नसताना तू उगाच गुरगुर का करतोस? मुकाट्याने गप्प बसून राहा. तेव्हा तो कुत्रा एखाद्या गरीब गाईप्रमाणे त्यांच्या पायाजवळ बसून राहिला. त्याचवेळी तिथे मेंढरे व त्याच्या मागून धनगर आले. आपला वाघासारखा कुत्रा शांत बसलेला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. त्यांनी हात जोडून नमस्कार केला. मग तुकाराम महाराज उठले व पुढे निघाले. श्री तुकाराम महाराज संगमावर गेल्यावर तिथे स्नान करून जवळच्या शिवालयात थोडा वेळ ध्यानस्थ बसले. 2 प्रहरी उठून रांजणगावी भिक्षेसाठी गेले. तिथे एका ब्राह्मणाच्या घरी ते गेले असता त्याने स्वागत करून उत्तम प्रकारचे भोजन वाढले. भोजन आटोपल्यावर त्या ब्राह्मणाने आपला एक मुलगा आणून समोर उभा केला व श्री तुकाराम महाराजांना सांगितले की तो 8 वर्षाचा असून त्याला बोलताच येत नाही. त्यामुळे त्याची मुंजही करता येत नाही. तरी त्याकरिता काही उपाय सुचवावा. श्री तुकाराम महाराजांनी त्याला मांडीवर बसवला आणि स्वतः टाळ्या वाजवीत भजन करू लागले. तेव्हा असा चमत्कार झाला की अचानक तो मुलगा उठून विठ्ठल विठ्ठल म्हणत टाळ्या वाजवीत नाचू लागला. तेव्हा त्या ब्राह्मणास परमानंद झाला. मालजी गोडे एलवाडीकर हे श्री तुकाराम महाराजांचे जावई. एकदा त्यांनी विनंती केली की आपणास काही नित्य उपासना सांगावी. तेव्हा तुकोबांनी एक गीतेची पोथी उचलून त्यांच्या हाती दिली व सांगितले की रोज नियमितपणे थोडी थोडी गीता वाचत जा. तो त्याप्रमाणे वाचत असे. मग एकदा अशी गोष्ट घडली की तो गीता वाचत असताना खेडकर जोशी भटजी त्यांच्या घरी काही कामासाठी आले. त्यांनी मालजीचे वाचन ऐकले व म्हणाले, अरे, तुझे उच्चार शुद्ध नाहीत. अशा अशुद्ध वाचनाने पुण्य तर मिळणारच नाही, उलट पाप लागून नरकात मात्र जाशील. असे ऐकल्यावर मालजी घाबरला व म्हणाला की अरे बापरे, तर मग मी उद्यापासून गीता वाचत नाही. एवढे झाल्यावर जोशी घरी गेले. त्याच रात्री खेडकरच्या स्वप्नात पांडुरंगाने जाऊन सांगितले की तू त्या मालजीला वाचू नकोस असे का सांगितलेस? त्याने कसेही वाचले तरी ते मला आवडते. तुला हा चोंबडेपणा करण्याचे काय कारण होते? आता उद्या जाऊन त्याला पुन्हा गीता वाचायला लाव. जर असे न करशील तर तुला मी जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा करीन. तेव्हा तो खडबडून जागा झाला. सकाळी सर्व अन्निक आटोपून तो मालजीच्या घरी गेला आणि रात्रीचे स्वप्न सांगून त्याची क्षमा मागितली. मग मालजीचे वाचन पुन्हा चालू झाले. अशीच गोष्ट एकदा रामेश्वर भटजींच्या बाबतीतही घडली. तो प्रकार असा. श्री तुकाराम महाराजांचे अभंग संताजी लिहून घेत असे व बाकी टाळकरी त्याच्या नकला करून घेत असत. असाच एकदा श्री तुकारामांचे बाळक्रीडेचे अभंगाची नक्कल उतरते वेळी श्रीकृष्णाचे मुख मलिन घेतला कडिये यशोदेने या ओळी उतरून घेत असता भटजींना असे वाटले की देवाचे मुख मलिन कसे असेल, म्हणून त्यांनी तो शब्द बदलून म्लान म्हणजे खिन्न असा लिहिला. त्या रात्री भटजींच्या स्वप्नात पंढरीनाथ येऊन बोलले की तू तुक्याचा शब्द का बदललास? अरे, मी त्रिभुवन चालक असताना मला खिन्न होण्याचे कारणच काय? पण बालपणी माती खाल्ल्यामुळे
तोंड मलिन असणे हे साहजिकच होते. तुकाराम त्या अवतारात माझा सवंगडी होता. त्यावेळी त्याने जे पाहिले ते तो बोलला. तेव्हा पुन्हा असे करू नकोस. मग भटजींनी सकाळी इतर साथीदारांना ते स्वप्न सांगितले. नंतर पुढे एका वर्षी चैत्र महिन्यात शिखर शिंगणापूरची यात्रा करावी असे मनाशी ठरवून संताजी व गंगाधर या दोघा साथीदारांसह तुकाराम महाराज निघाले. कोथळेश्वर पर्वताच्या पायथ्याशी शिंगणापूर क्षेत्र आहे. तिथे रात्री वस्तीस राहिले. पर्वतावर पाण्याची वानवा असते हे जाणून त्यांनी तिथेच आंघोळी केल्या. सोबती म्हणाले की आता शिखरावर जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेऊ. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले की इथे स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवू आणि भोजन करून मग वर दर्शनाला जाऊ. ते त्यांना मानवले. मग त्यांनी जवळच्या साहित्यामधून अन्न रांधले व आता जेवणास सुरुवात करणार तोच अकस्मात तिथे एक नागा साधू आला. तो उंचा पुरा व भव्य असून अंगावर भस्म होते. माथ्यावर पिंगट रंगाच्या जटा भुरभुरू उडत होत्या. हाती पाणी पिण्याकरिता एक भोपळ्याचा तुंबा होता. तो तुकाराम महाराजांना म्हणाला की मी फार दिवसांचा भुकेला आहे, तरी मला जेवू घाल. तुकाराम महाराज म्हणाले अवश्य. मग ते साथीदारांना म्हणाले की आधी अतिथी जेवून जाऊ दे, मग आपण जेवू. त्याप्रमाणे त्या साधूस जेवावयास बसविले. त्याने ते चौघांचे सर्व अन्न एकट्याने संपविले. मग ढेकर देऊन व त्या तिघांना आशीर्वाद देऊन तो झपाझप पर्वतावर चढून गेला. केलेला स्वयंपाक संपल्यामुळे संताजी पुन्हा साहित्य आणावे म्हणून जवळच्याच एका गावात गेला. भांड्यावर माशा बसतील म्हणून ती वस्त्रांनी झाकून ठेवली. संताजी गावात जाऊन जरुरीपुरता शिधा घेऊन लगबगीने परत आला. पुन्हा स्वयंपाक करावा म्हणून भांड्यावरची वस्त्रे काढतात तो भांडी अन्नाने शिगोशिग भरलेली होती. मग त्या दोघांची खात्री झाली की श्री तुकाराम महाराजांच्या संगतीने आज कैलासपती प्रत्यक्ष दर्शन देऊन व जेवून गेला. नंतर जेवण करून पर्वत शिखरावर जाऊन त्यांनी देवदर्शन घेतले. 5 रात्री तिथे त्यांचा मुक्काम होता. 5 दिवसपर्यंत श्री तुकारामांनी त्रिकाळ कीर्तन केले. त्यावेळी त्यांनी जे अभंग केले ते कावडीचे अभंग या नावाने संप्रदायात प्रसिद्ध आहेत. नंतर सर्वजण देहूस परतले. धन्यवाद.